सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप थँक्यू. तुम्ही मला सगळीचकडे म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळ्यावरच छान रिस्पॉन्स देत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की खूप दिवस झाले माझं यूट्यूबवर कॉन्टेंट येत नाही आहे, कारण त्याच्यासाठी खूप लांब व्हिडिओ करावं लागतं आणि खूप टाईम द्यावा लागतो. आणि तुम्हाला मोटिवेट करणारी तुमची ताई कधी-कधी स्वतः पण डिमोटिवेट होते. आणि सध्या मी माझ्या त्या लाईफच्या फेजमध्ये होती आणि अशी मी मध्ये-मध्ये जात असते. तर डिमोटिवेट होणं म्हणजे काही असं फार चुकीची गोष्ट नाही आहे. होऊ शकतं आणि तुम्ही मला खूप मेसेज करतात, की ताई तुमची स्टोरी ऐकायची आहे किंवा तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला खूप हिंमत येते, मोटिवेशन येते. तर तो तुमचा मोठेपणा आहे, की तुम्ही मला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी दुसरं काहीच नाही. मी फक्त माझ्या लाईफचे एक्सपिरियन्स शेअर करत आहे, की एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या जागेमुळे, एखाद्या सिच्युएशनमुळे तुमच्यावर कशी वेळ येऊ शकते आणि तुमच्या आजूबाजूचे लोक किती पटकन बदलू शकतात. माझ्या कॉन्टेंटवरून तुम्हाला कळलंच असेल आहे. पण तेच आहे की जेव्हा कोणी तुम्हाला मोटिवेट करते, तेव्हा कसं आहे की नुसतं ChatGPT आणि Googleवर वाचून मोटिवेट करू शकत नाही तुम्ही कुणाला. तुम्ही पहिले तुमच्या स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही लोकांना मोटिवेट कराल. तर हे माझे एक्सपिरियन्सेस आहे, मी तुमच्याशी शेअर करत आहे. लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. कधी काय वेळ येईल ती सांगता येत नाही. तर तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की बायकांनी इंडिपेंडंट झालं पाहिजे. पैसा कमावणं म्हणजे इंडिपेंडन्स नाही. तर सगळ्याच बाबतीत इंडिपेंडंट झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की म्हणजे असं मला माणसांना पण सांगावं वाटेल की प्रत्येक गोष्ट जे काही आहे ती बायकांना शेअर करत जा, बायकांपासून लपवू नका. कारण उद्या जर काही कमी जास्त झालं तर त्यांना भिरभिर फिरायला नको. म्हणजे कोणाला विचारून काय करू, बाहेरची दुनिया माणसांना जास्त चांगली माहिती आहे. तर प्लीज बायकोला सगळं सांगत चला. ज्या काही तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे, काय प्लॅनिंग आहे, काय नाही. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. माझ्या मिस्टरांना 10 वर्ष MND हा डिसीज होता. त्या डिसीजमध्ये असं सांगता येत नाही, माणूस 6 महिने राहील किंवा 6 वर्षही राहील किंवा 6 तासही राहील. ते अनप्रेडिक्टेबल डिसीज आहे तो. तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं व्यवस्थित प्लॅन केलं होतं. तर आज मी तुम्हाला जे दिसत आहे, की ताई खूप हिम्मतवान आहे किंवा ताई व्यवस्थित सगळं हँडल करत आहे. तर हे सगळी माझ्या नवऱ्याची कृपा आहे. त्यांनी मला तसं बनवलं आहे आणि त्याची मला नेहमी शिकवण होती, की प्रज्ञा मी असा आहे, पण मी आहे. कठीण आहे असं याच्यात जीवन जगणं तुझ्यासाठी पण. पण मी गेल्यानंतर तुझ्यासाठी याच्याही पेक्षा कठीण काळ येणार आहे आणि जशी-जशी माझी प्रगती होत आहे, तसा-तसा तो काळ येत आहे, असं मला जाणवत आहे. पण ठीक आहे. मी तर त्या 4 लोकांचा कधी विचार करत नाही. कारण ते 4 लोकं माझं घर चालवत नाही आणि 4 लोकांची हिंमत तेव्हाच होते, जेव्हा तुमच्या घरच्यांची काही हिंमत होते तुमच्या विरोधात बोलायला. त्यामुळे सुरुवात आपल्या घरूनच असते. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला WhatsApp, Instagram, Facebookवर किंवा YouTubeवर मेसेज करू शकता. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तुम्ही सगळे खूप वेट करत आहे, की ताई तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे, लव्ह स्टोरी ऐकायची आहे. तर आपण आजपासूनच माझं लव्ह स्टोरी चालू करू. या रिलेटेड काय क्वेश्चन असेल ते तुम्ही मला सांगा. त्याची मी उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर मी म्हणजे प्रज्ञा राऊत आणि माझे मिस्टर म्हणजे अखिलेश कोंडे. तर आम्ही दोघं एकमेकांना 2001 मध्ये भेटलो होतो. तेव्हा म्हणजे 1-2 तर तेव्हा मी 11th मध्ये होती, 12th मध्ये आणि अखिलेश सेकंड इयरला होते. तर 2001-2 ते 2024 असा आमची लव्ह स्टोरीचा स्पॅम होता. त्या स्पॅममध्ये आमच्याशी म्हणजे बरेचसे स्ट्रगल आले, बऱ्याचशा हे आल्या म्हणजे खूप प्रॉब्लेम आले. तेव्हाचे जे प्रेम होते ना, ते प्रेम होते. आताचे जे प्रेम आहे ना, ते प्रेम नाही आहे. हे सांगायला मला तुम्हाला खूप वाईट वाटते. कारण तेव्हा आमचं थोड्या दिवसातच ठरलं होतं, की म्हणजे आपल्याला एकमेकांना सोबत पुढे जायचं आहे. घरच्यांचं असं होतं, की तुम्ही अभ्यास कसे करणार? आता तो डिग्री करत आहे, तो जेमतेम 12वीतच आहे. पण ते होतं. ते बहुतेक लहान वयातलं प्रेम असेल म्हणूनच ते रिअल प्रेम होतं. आणि तर तेव्हाचे जे प्रेम होते ना, त्यामध्ये शारीरिक अट्रॅक्शन नव्हते. हे सगळ्यात मेन गोष्ट होती. आणि
ते प्युअर सोलवाला प्रेम होतं. म्हणजे कारण मी एकटीच नाही तर माझ्या अशा बऱ्याचशा मैत्रिणी होत्या ज्यांचे अफेअर्स होते. तर तेव्हा इतक्या ह्या अशा गोष्टी ऐकायला यायच्या नाही जे आजकाल आपल्याला ऐकायला येतात. 2002-2003 तो हे नंतर अखिलेशची डिग्री झाली. अखिलेश पुण्याला गेले. तिथे त्यांना जॉब लागला. त्याच्यात म्हणजे जॉब लागायच्या त्यांची एकच हे होती की तुझ्या बाबांना मी स्वतः सांगेल. आणि माझ्या बाबांची अशी इच्छा होती की मी माझी मुलगी माझ्या तालुक्यातच देईल आणि माझ्या बाबाच्या खूप छोट्या अपेक्षा होत्या. 10 एकर शेती, त्याच्यात 1000 संत्र्याची झाडं आणि एखादा गव्हर्नमेंट जॉब. पण माझ्या बाबांना शेती पाहिजेच होती कारण स्थावर प्रॉपर्टी. त्यानंतर अखिलेशला जॉब लागला आणि माझ्या बाबांची ही कंडिशन असल्यामुळे तेव्हा अखिलेशच्या हातात 2 अपॉर्च्युनिटीज होत्या. IBM बेंगलोर आणि कॉग्निझंट पुणे. जेव्हा त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा म्हणजे हिंमत लागते बरं. कोणत्या मुलीकडे तुम्ही डायरेक्ट जात आहे आणि सांगत आहे की तुमच्या मुलीशी मला लग्न करायचं आहे, तर त्याच्यात खूप हिंमत लागते. पण ती हिंमत माझ्या माणसात होती. आणि त्यांनी सांगितलं तर माझ्या बाबांनी त्यांना स्पष्ट सांगितली की काय राजू, मला तर पोरगी तालुक्याच्याच बाहेर नव्हती पाठवायची म्हणे, पण आता हे असं असं आहे बा, तर पहा म्हणे तुम्ही. मग अखिलेशनी कॉग्निझंट पुन्हा जॉईन केलं 2007 मग 2008 अखिलेशला अपॉर्च्युनिटी आली US जायची. तेव्हा आमचे बाबा स्ट्रिक्ट होते. आमचे बाबा म्हणत होते की एक तर एंगेजमेंट करून जा, नाही तर लग्न करून जा. एकदा जर तुम्ही तिकडे गेले तर मग विसरून जा तुम्ही. कारण ते बाबांच्या डोक्यात होतं. लोकांनी फार बाऊ केला होता की एकदा पोरगं तिकडे गेलं की ते परत येत नाही वगैरे वगैरे तसं. आणि बेसिकली अखिलेशचं घर पण चांदूर बाजारलाच, मी पण चांदूर बाजारचीच होती. अखिलेशच्या घरच्यांचे आमचे रिलेशन होते त्यामुळे ते ओळखीचं होतं. त्यामुळे बाबांना काही इतकं हे करायला गेलं नाही. कास्ट वगैरे सगळी एकच होती तर काही असे प्रॉब्लेम नव्हते. तर 2007 अखिलेश US गेले. आणि अखिलेशवरून मी एक सांगते की माणसाचा जर स्वतःच्या मनावर कंट्रोल असेल तर माणूस कशावरही मात करू शकतो. माणूस परत आला. माणसाने 2008 लग्न केलं. आणि 2008 मे मी पण अखिलेशसोबत US गेली. त्याच्या अगोदरचा जो स्ट्रगल होता तो काही इतका स्ट्रगल नव्हता. कारण तेव्हा हे इतकं काही हे नव्हतं. म्हणजे इतके वर्ष आम्ही कसे काढले तर अभ्यास करत होतो, पेपर देत होतो, भेटत होतो. तेव्हा माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं की फिरणं वगैरे हे असं चालणार नाही. तेव्हा आमच्या वेळेस फोनही नव्हते, मोबाईल, स्मार्टफोन तर दूरपर्यंत नव्हते. तेव्हा तो टकटकवाला कॉईन बॉक्स होता. त्याच्यावर पण किती पैसे टाकायचे कारण तो पण रूमवर राहायचा, मी पण रूमवर राहायची. मग आम्हाला थोडेसेच पैसे यायचे. मग त्याच्यातले वाचून फोनमध्ये घालायचे. भेटण्यासाठी पण इतकं काही हे नव्हतं. तर पण बहुतेक तेव्हा ना इतकं हे नव्हतं. म्हणजे भेटणं इतकं व्हायचं नाही, फोनवर बोलणं इतकं व्हायचं नाही. छकुली, सोनू, मोनू, पिल्लू ते असं नव्हतं. त्याच्यामुळे ना त्या लव्ह स्टोरीज पुढे जायच्या कारण स्पेस मिळायची बहुतेक. आता काय झालं की या फोन, व्हॉट्सॲपनी इतकं हे झालेलं आहे की आताच्या कपलला स्पेसच मिळत नाही. त्यामुळे बरीचशी ब्रेकअप होतात असं मला वाटते. पण मला असं वाटतं की तुमची जर चॉईस असेल आणि तुम्हाला जर करायचं असेल तर ते पहिले तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. माझ्या बाबतीत तसं झालं आहे की अखिलेशने ते प्रूव्ह केलं. 2007 त्याला जॉब लागला. 2008 तो US 2007 तो US गेला. नाही, बहुतेक त्याचं ना मध्ये वर्ष गेले. त्याला पटकन जॉब नाही लागला. 2002, 3, 4, 5, 6चा त्याचा गॅप गेला 1-1.5 वर्षाचा. आणि नंतर 2007 त्याला जॉब लागला. आणि त्या 2000 जेव्हा त्याची ती गॅप गेली ना तेव्हा तो खूप डिप्रेस झाला होता. हे फार कमी लोकांना माहीत आहे, म्हणजे घरच्यांनाही माहीत नाही आहे. पण एखादा हुशार मुलगा, इतका हुशार मुलगा आणि त्याला जर जॉब लागत नसेल, त्याचे सगळे सब्जेक्ट क्लिअर असेल, प्रत्येक वर्षी तो याच्यावर असेल तर तो डिप्रेशनमध्ये म्हणजे जात होता. पण ते फक्त मला माहिती होतं. पण मी त्याला तेव्हा खूप हिंमत दिली आणि त्याला 2007 जॉब लागला. 2006 जॉब लागला. 7 तो US गेला आणि 8 आम्ही लग्न केलं. मग 8 मी पण US गेली आणि तिथून मग आमचा नवीन प्रवास चालू झाला. आता यामध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता आणि पुढंच हा एपिसोड आपण असेच कंटिन्यू करू. आता ॲक्च्युली मला ते माहीत नाही आहे की ते कुठनं सुरू करायचं, कारण इतकं 25 वर्ष आता मला इतक्या गोष्टी आठवत नाही. तेव्हा काही इतके ब्लॉग नव्हते. मी सकाळी उठली, मी त्याला भेटायला गेली, असं ते नाही. जे जे मला आठवत आहे ते मी सांगते. आता आपण माझ्या लग्नापर्यंत पोहोचलो. मधला काळ आमचा इतका काही स्ट्रगलचा वगैरे नव्हता. तो त्याचा जॉब सर्च करत होता, मी माझाही जॉब करत होती आणि अशा प्रकारे आमची
लाईफ चालू होती. आता आपण भेटू. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. पुढच्या एपिसोडमध्ये भेटू.